हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी आलोक सूर्यवंशी संपूर्ण जगासमोर आला आणि त्याला कारणीभूत ठरली प्राजक्ता. आलोकच्या रूममध्ये आग लागली होती. आलोक आग आग दार उघडा म्हणून ओरडत होता. तेवढ्यात प्राजक्ता तेथे पोहोचली आणि प्राजक्ताने आलोकला या रूमच्या बाहेर काढलं. बाहेर पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. आलोकला हे सहन झालं नाही आणि मग आलोकने बाहेर येऊन जो काही धिंगाणा घातलाय त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला आणि आलोकचे हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले आहेत. आता सुलक्षणाचा प्लॅन नक्की यशस्वी होईल. प्राजक्ताला दोषी ठरवून त्याच्याशी लग्न करायला ती भाग पाडेल असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता समर आणि समायराला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन येते. हे दोघे म्हणतात, तू आम्हाला बेडरूममध्ये का आणलंय? आम्हाला तर बाहेर पार्टीत एन्जॉय करायचं आहे. तर प्राजक्ता त्यांना विचारते, पार्टी ही मोठ्या लोकांसाठी आहे आणि तुम्ही तेथे बोर व्हाल, आपण येथेच थांबूया. पण ही मुलं हट्ट करतात, नाही आम्हाला जायचं आहे. प्राजक्ता त्यांना थांबवते आणि विचारते, तुमचं जेवण झालं आहे का? मुलं हो म्हणतात. प्राजक्ता विचारते, मग तुम्ही आईस्क्रीम खाल्लं आहे का? तर हे दोघे मुले, नाही आम्ही आईस्क्रीम नाही खाल्लं आहे असं म्हणतात. प्राजक्ता म्हणते, वा रे वा, आता तर बाहेर सांगत होता आम्ही 4-4 कप खाल्ले आणि आता म्हणताय आम्ही नाही खाल्लं. तर हे दोघे म्हणतात, नाही आम्ही नाही खाल्लं आहे. प्राजक्ता म्हणते, तुम्हाला पार्टी जाऊन काय करायचं आहे? ही मुलं सांगतात, आम्हाला पार्टीत जाऊन मस्त एन्जॉय करायचं आहे. प्राजक्ता म्हणते, मग ठीक आहे ना, आपण येथेच एन्जॉय करूया. आपण सगळे येथे काहीतरी खेळूया. नाहीतर मी तुम्हाला गोष्ट सांगू का? ही दोन मुलं खूप खुश होतात आणि म्हणतात, हो सांग ना. आणि मग प्राजक्ता त्यांना रूममध्येच ठेवते आणि त्यांना गोष्ट सांगते. इकडे सगळेजण पार्टीत जमलेले असतात. सुलक्षणाच्या हातात माईक असतो, तिच्या बाजूला आरव असतो. सुलक्षणा पार्टीत जमलेल्या सगळ्यांचं वेलकम करते आणि त्यांना सांगते की आज माझ्या आरवची वेलकम बॅक पार्टी आहे. सगळे खूप खुश असतात. प्रीती आणि श्रेयस मात्र तोंड वाकडं करतात. सुलक्षणा सगळ्या पाहुण्यांना सांगते की माझा मुलगा आरव 4 महिने देश विदेशात फिरत होता बिझनेस एक्सपांड करण्यासाठी. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर फिरला असता, मजा केली असती. परंतु आरवने फक्त आपल्या कामाकडे लक्ष दिलं, त्याने फक्त बिझनेस केलाय. हे ऐकून, त्याची स्तुती ऐकून प्रीती आणि श्रेयसचा चांगलाच जळफाट होतो. पण सगळेजण टाळ्या वाजवतात. सुलक्षणा म्हणते, आत्ताच मला कोणीतरी विचारलं की सुलक्षणा मॅम, तुम्ही कधी रिटायर होणार आहात? आणि मी तुम्हाला हेच सांगते की मी लवकरच रिटायर होणार आहे. एकदा का माझी दोन्ही मुलं आलोक आणि आरव यांनी बिझनेस हातात घेतला की मी रिटायर व्हायला मोकळी. तेवढ्यात आरव सुलक्षणाच्या हातातून माईक घेतो आणि म्हणतो, मॉम तू होशील रिटायर, पण कंपनीशिवाय तुला करमणार आहे का? आरव सुलक्षणाला टोमणा मारतो. सुलक्षणा त्याला डोळे दाखवते, पुन्हा एकदा माईक घेते आणि सगळ्यांना म्हणते, एन्जॉय द पार्टी. आणि तिने असं सांगताच लगेच सगुणा स्पीकरवाल्याला इशारा करते आणि स्पीकरवाला एकदम जोरात व्हॉल्यूम सुरू करतो, सगळ्यात जास्त हाय व्हॉल्यूम. आणि हे ऐकून सुलक्षणा खुश होते, कारण हा तिचाच प्लॅन असतो. या आवाजामुळे आलोकला त्रास होईल. आणि इकडे आलोक त्याच्या रूममध्ये असतो आणि या आवाजाचा त्याला खूप त्रास होतो. त्याला हा इतका मोठा आवाज सहनच होत नाही. आलोक जोरात ओरडतो, अरे वेलकम पार्टी आहे ना, मग त्याचं वेलकम करा. इतक्या मोठ्या आवाजात धांगडधिंगा कशाला करताय? मला त्रास होतोय, बंद करा. आलोक स्वतःचे कान दाबून घेतो, पण त्याला हा आवाज सहनच होत नाही. आलोक ठरवतो की आता बाहेर जाऊनच हा आवाज बंद करावा लागेल आणि तो रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. परंतु रूम बाहेरून लावलेला असतो. त्यामुळे आलोकला मोठा धक्काच बसतो की मला या रूममध्ये कोंडून घेतलंय. आणि इकडे प्राजक्ता समर आणि समायराला गोष्ट सांगत असते आणि गोष्ट सांगता सांगता ही या दोघांना झोपीसुद्धा लावते. प्राजक्ता आपलं घड्याळ पाहते तर तिच्या लक्षात येतं की खूप उशीर झाला आहे. प्राजक्ता विचार करते, मला जे काम सोपवलं होतं सुलक्षणा मॅमने ते पूर्ण झालं आहे. समर आणि समायराला मी सांभाळलं आणि झोपीसुद्धा लावलं आहे. परंतु मी आज भाग्याच्या हळदीला नाही जाऊ शकले. त्यामुळे भाग्या माझ्यावर खूप नाराज असेल. पण मला हे सुद्धा माहिती आहे की भाग्या माझ्यावर जास्त काळ चिडून नाही राहू शकत. चला, सुलक्षणा मॅमची परवानगी घेते आणि घरी जाते. तेवढंच हळद संपण्याच्या आधी
मला घरी पोहोचता येईल, त्यामुळे भाग्याची नाराजीसुद्धा दूर होईल असा विचार करून प्राजक्ता समर आणि समायराला तेथे ठेवते आणि रूम बाहेर पडते. समर समायरा झोपी गेलेले असतात आणि इकडे भाग्याची हळद पूर्ण झालेली असते आणि भाग्या रोहनचा फोटो आपल्या मैत्रिणींना दाखवते. पहा, रोहनसुद्धा हळद खेळलाय, त्याचीसुद्धा हळद पूर्ण झाली आहे. या मैत्रिणी खुश होतात. तेवढ्यात चारू तेथे येते. भाग्या चारूला सुद्धा रोहनचा फोटो दाखवते. चारूला सुद्धा आनंद होतो आणि तेवढ्यात भाग्याची एक मैत्रीण म्हणते, भाग्या तुझी हळद तर झाली आहे, पण अजूनसुद्धा काहीतरी कमी वाटतीये. भाग्याला काही कळतच नाही आणि दुसरी मैत्रीण म्हणते, हो ना, कमी फक्त प्राजक्ताची आहे. प्राजक्ता नाही आहे तर आजच्या हळदीला तेवढी मजाच नाही आली. भाग्याची हळद झाली कधी कशी हे कळलंसुद्धा नाही. प्राजक्ताची आठवण आल्यावर भाग्यालासुद्धा खूप वाईट वाटतं. तिचा चेहरा पडतो आणि या संधीचा फायदा आई आजी घेते. आजी म्हणते, अगं मुलींनो, आता प्राजक्ता येथे कशी थांबणार? कारण प्राजक्ताला सूर्यवंशींच्या पार्टीचं आमंत्रण होतं ना. शेवटी गरीब बहिणीची हळद आणि श्रीमंत सूर्यवंशींची श्रीमंत पार्टी यामध्ये निवडायचं असल्यावर तर कुणीही स्वार्थी मुलगी ही श्रीमंत सूर्यवंशींची श्रीमंत पार्टीच निवडणार. गरीब घरचं कार्य कोण निवडणार आहे? हे सगळं ऐकून भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्या म्हणते, तुम्ही दोघी एक काम करता का? तुम्ही जेवून घ्या. आणि मग भाग्या बाकीच्या नातेवाईकांनासुद्धा म्हणते, तुम्ही सगळे जेवायला जा. सगळे जेवायला जातात. तेथे फक्त आजी आणि चारूच असतात. आणि मग भाग्या आजीला जाब विचारते, आजी तू एकही संधी सोडत नाही ना प्राजक्ताला नावं ठेवण्याची, तिला वाईट बोलण्याची? तर आई आजी म्हणते, अगं मी काय केलं? जे बोलले ते खरं तर बोलले. चारू म्हणते, आई जाऊ दे. तर आई चिडून म्हणते, तू गप्प बस चारू, मी तिला सत्य सांगतीये. तर भाग्या चिडून म्हणते, कसलं सत्य? तू फक्त संधी मिळेल तेव्हा प्राजक्ताला वाईट साईड बोलण्याचा प्रयत्न करत असते. आणि आई, मी तुला सांगतीये, यानंतर मी हे सहन करून घेणार नाही. आणि आजी, आज मी या घरात आहे तरी तुम्ही प्राजक्ताला इतकं बोलताय, तिला इतके बोल लावताय, तिचा छळ करताय. उद्या मी लग्न करून गेले तर तुम्ही तर तिला घराबाहेर काढाल, तिचं जीणं मुश्किल कराल. आजीला खूप राग येतो. चारूसुद्धा घाबरते. भाग्या चिडून म्हणते, आजी पुन्हा माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नको. कारण कितीही झालं आणि आमच्या बहिणींमध्ये कितीही वाद झाले ना तरी आमच्यामध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाही. प्राजक्ता माझी बहीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी पाठराखीण आहे आणि मी कधीही तिच्यापासून दुरावली जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. चारू आणि आजीची बोलतीच बंद होते. भाग्या आजी चारू यांना रोहनचा फोटो दाखवते आणि म्हणते, आता रोहनसुद्धा खुश आहे आणि सगळं ठीकठाक होत आहे ना, त्यामुळे यानंतर प्राजक्ताला नावं ठेवायची नाही, तिच्याबद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीये. असं म्हणून भाग्या रागारागाने रूममध्ये निघून जाते. आजीला खूप राग येतो. आजी चारूला म्हणते, अगं चारू, अवघड या दोन बहिणींचं. त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा किती प्रयत्न केला पण दोघींमध्ये फूट पडतच नाही. चारूसुद्धा म्हणते, आता काही करू शकत नाही आपण याला. आणि इकडे पार्टीमध्ये आरव मस्त मुलींशी गप्पा मारत असतो. तेवढ्यात आरवच्या लक्षात येतं की म्युझिकचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे आणि या व्हॉल्यूमचा त्रास आलोक दादाला होऊ शकतो. त्यामुळे आरव या स्पीकरवाल्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, दादा आवाज कमी करा. हा माणूस थोडा आवाज कमी करतो. आरव म्हणतो, अजून आवाज कमी करा. हा माणूस अजून आवाज कमी करतो. ही गोष्ट सुलक्षणा, त्यानंतर सगुणा, अंबिकाच्या लक्षात येते आणि सुलक्षणा अंबिकाला इशारा करते. आरव या माणसाला आवाज एकदम कमी करायला सांगतो, ज्यामुळे आलोकला त्रास होणार नाही. तेवढ्यात सुलक्षणा येते आणि म्हणते, अरे आलोक, मिस्टर दुर्वे तुझी वाट पाहताय, चल. आरव या माणसाला सांगतो, ओ दादा, आता आवाज वाढू नका बरं का, कुणीही सांगितलं तरी. हा माणूस हो म्हणतो. सुलक्षणा आरवला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि मग तेवढ्यात अंबिका या स्पीकरवाल्याजवळ येते आणि म्हणते, दादा आवाज वाढवा, एकदम मॅक्झिमम लेव्हलवर करा. आणि कुणीही तुम्हाला सांगितलं ना कमी करा तरी आवाज कमी करायचा नाही. हा माणूस हो म्हणतो आणि आवाज एकदम एक्स्ट्रीम करतो आणि पार्टीमध्ये सगळे एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात. पार्टी एकदम रंगात आलेली असते. आरवची वेलकम बॅक पार्टी. मुलं मुली, बिझनेसमॅन, फॅमिली, फ्रेंड्स सगळे तेथे असतात आणि सगळे एकदम आनंदाने डान्स करत असतात. पार्टी ही खूप लक्झरियस असते. आणि इकडे प्राजक्ता समर आणि समायराच्या रूममधून बाहेर पडत असते आणि तेवढ्यात
तिला आलोकच्या रूममधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो. अरे दार उघडा, मला कुणीतरी बाहेर काढा. प्राजक्ताचं लक्ष या रूमकडे जातं. कोण ओरडतंय हेच तिला कळत नाही. ती तेथेच थांबते आणि आलोक जोरजोरात ओरडत असतो. सुलक्षणा, तुझी हिंमत कशी झाली मला रूममध्ये कोंडण्याची? मला माहितीये तूच हे केलंय. बाहेर काढ मला, लवकर बाहेर काढ. प्राजक्ता खूप घाबरते. हा कोणाचा आवाज आहे? आणि आलोकला खूप जास्त भीती वाटत असते. आलोकला अस्वस्थ वाटत असतं. तो दरवाजा वाढवायचा सोडून पुन्हा एकदा आपल्या खुर्चीजवळ येतो. तो घामाघूम झालेला असतो, थकलेला असतो. काय करावं त्याला कळतच नाही. तेवढ्यात प्राजक्ता ही त्याच्या रूम बाहेर येते. तिला दिसतं की या रूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आहे. आणि आलोक पुन्हा एकदा आरडाओरडा करू लागतो. सुलक्षणा, दार उघड, मला माहितीये तूच दरवाजा बंद केलाय, मला कोंडलंय. सुलक्षणा, दार उघड. तेवढ्यात प्राजक्ता विचारते, कोण आहे आतमध्ये? आणि हा आवाज ऐकून आलोक आणखीन जोरात ओरडतो, दार उघड लवकर, दार उघड लवकर. आणि हा आवाज ऐकताच प्राजक्ताला आठवतं की हा तर तोच आवाज आहे, म्हणजे आलोकचा आवाज. प्राजक्ताला आठवतं याने माझ्या डोक्यात कुंडी घालण्याचा प्रयत्न केला होता. तो रागीट हाच आहे हे प्राजक्ताच्या लक्षात येतं. आणि प्राजक्ता म्हणते, अरे देवा, हा तर तोच चिडका आहे आणि या चिडचिडीमुळे याला असं रूममध्ये कोंडून ठेवलंय वाटतं. नाही, मी याला रूममधून बाहेर काढायला नको, नाहीतर पुन्हा एकदा बाहेर जाऊन हा कोणाचा जीव घ्यायचा, असा विचार प्राजक्ता करते. आणि इकडे प्रीतीचा प्लॅन सुरू होतो. प्रीती चक्क एक मोठा फटाक्याचा बॉक्स मागच्या घराच्या मागच्या बाजूला घेऊन येते आणि काडीपेटी पेटवते. प्रीती विचार करते, आता जेव्हा मी हे फटाके जाणार तेव्हा सगळ्यांना असं वाटेल की आग लागली आहे. आणि आग लागल्याची अफवा पसरताच सगळे पाहुणे मंडळी येथून पळून जातील. त्यामुळे सुलक्षणा सूर्यवंशींचा प्लॅन फ्लॉप होईल. प्राजक्ता आणि आरव सगळ्यांसमोर जरी आले तरी त्यांना पाहायला पार्टीत कुणीच नसेल, असा विचार करून प्रीती या फटाक्याच्या बॉक्सला आग लावून देते. आणि फटाक्याच्या बॉक्सचा जोरात स्फोट होतो. त्याच्यामध्ये रॉकेट्स असतात, मोठमोठे बॉम्ब असतात. हे सगळे इकडे तिकडे उडू लागतात. आणि हा आवाज आलोकला येतो. आलोक खूप घाबरतो. आणि तेवढ्यात एक रॉकेट उडून चक्क आलोकच्या रूममध्ये येतं. आलोकच्या रूमची खिडकी उघडीच असते. आणि हे रॉकेट आतमध्ये येताच आलोकच्या वस्तूंना आग लागते. आलोकच्या रूममध्ये आग लागते. आलोक खूप घाबरतो. आग, आग असा जोरजोरात आरडाओरडा तो करू लागतो. आलोकला कळतच नाही आता या रूमच्या बाहेर कसं पडायचं, रूममध्ये तर आग लागली आहे. आणि प्राजक्ता विचार करते, नाही, या चिडक्याला बाहेर नाही काढायचं. आणि प्राजक्ता तेथून जाऊ लागते. तेवढ्यात आलोक पुन्हा एकदा जोरजोरात दरवाजा वाजवतो, आग लागली, आग लागली, उघडा, आग लागली. हे ऐकून प्राजक्ता आणखीनच घाबरते. आलोक खूप घाबरलेला असतो. तो आपल्या रूममध्ये येतो. प्राजक्ता लगेच रूमची कडी उघडण्याचा प्रयत्न करते, परंतु रूमची कडी जाम असते. तिच्याकडून काय उघडली जात नाही. आणि इकडे आलोक रूममध्ये जी आग लागली आहे ती विझवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर वारा मारून ती विझवण्याचा प्रयत्न करतो, पण एवढी मोठी आग आहे ती काही विझत नाही. आणि तेवढ्यात प्राजक्ता रूमची कडी उघडते आणि रूममध्ये येते. पण अचानक कुठून तरी एक लाल रंगाची ओढणी प्राजक्ताच्या चेहऱ्यावर येऊन पडते. आणि आलोकची नजर प्राजक्तावर पडते. आणि आलोकला या लाल रंगाचा खूप तिटकारा आहे. आलोक या लाल रंगाकडे रागारागाने पाहत असतो. आलोक खूप चिडतो, आपल्या हाताची मूठ वळवतो. आणि इकडे प्राजक्ताच्या चेहऱ्यावर हा लाल रंगाचा कपडा असतो. आलोकला राग कंट्रोल होत नाही आणि आलोक प्राजक्तावर जवळ धावून येतो. प्राजक्ता खूप घाबरलेली असते. आता काय करायचं, या आलोकच्या आक्रोशातून कसं वाचायचं हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे वैद्यबुवा त्यांच्या रूममध्ये असतात. आणि तेवढ्यात भाग्या तेथे येते. भाग्याला पाहून वैद्यबुवा खूप खुश होतात आणि विचारतात, झाली का आंघोळ? भाग्या म्हणते, हो बाबा, हळदीनंतरची आंघोळ झाली आहे. बाबा हे भाग्याकडे पाहतात, खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, भाग्या, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. कालपर्यंत माझ्या घरात डुडू धावणारी, तोतलं बोलणारी माझी भाग्या उद्या लग्न करून या घरातून कायमची निघून जाईल. हे ऐकून भाग्यासुद्धा खूप इमोशनल होते आणि बाबांना घट्ट मिठी मारते. बाबा म्हणतात, अगं भाग्या, रडायचं नाही. आणि भाग्याला रडू नको असं सांगणारे बाबासुद्धा इमोशनल झालेले असतात, रडत असतात. भाग्या म्हणते, मला म्हणताय हळवी झाली आहेस, रडू नको. आणि स्वतः काय कांदे कापून आले काय?
तुमच्या डोळ्यात का पाणी आहे? तर बाबा म्हणतात, अगं तुझी पाठवणी उद्या आहे, पण एक बाप जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करतो ना, तेव्हा तो आपल्या काळजाचा तुकडा काढून दुसऱ्या कोणाला देत असतो. त्याचा त्रास तर होणारच ना. भाग्या आणखीनच इमोशनल होते आणि बाबांना घट्ट मिठी मारते. हे दोघेही रडत असतात. भाग्या ही बाबांना म्हणते, बाबा मला एका गोष्टीची खूप भीती वाटतीये. बाबा विचारतात कशाची? भाग्या त्यांना म्हणते, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु आई आजी आणि कधीकधी आईसुद्धा प्राजक्ताशी खूप वाईट वागतात. तिला नाही नाही ते बोलतात आणि जेव्हापर्यंत मी येथे होते तोपर्यंत मी त्या दोघींना नेहमी टोकलं, प्राजक्ताला काही बोलू नका असं ठणकावून सांगितलं. पण आता मी लग्न करून चालली आहे आणि तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये बिझी असतात. तर आपण कुणीच नसल्यावर प्राजक्ताचे या घरात खूप हाल होतील. आई आजी आणि आई तिला टोमणे देऊन देऊन सतावून टाकतील. बाबा म्हणतात, भाग्या हे सगळं मलासुद्धा माहिती आहे, पण तू जेवढा विचार करशील ना तेवढा तुला जास्त त्रास होईल. आणि खरं सांगायचं ना तर तुझ्या आईचा प्राजक्तावर राग नाही आहे, फक्त तिला तुझी जास्त काळजी आहे. आणि एकदा का तू हे घर सोडून तुझ्या सासरी गेली, मग कदाचित तिला प्राजक्तामध्ये तिची मुलगी दिसेल आणि आजपर्यंत जे आईचं प्रेम तुझ्या आईने प्राजक्ताला दिलं नाही आहे ते ती देऊ शकते. भाग्याला सुद्धा हे पटतं. बाबा तिला समजावून सांगतात, आणि तू काळजी करू नको, मी येथे आहे ना, मी प्राजक्ताला काही त्रास होऊ देणार नाही. भाग्या म्हणते, पहा बरं बाबा, जर प्राजूला त्रास झाला ना तर मी प्राजूला माझ्याबरोबर माझ्या सासरी घेऊन जाईल. हे ऐकून बाबा हसू लागतात आणि म्हणतात, भाग्या काय करायचं का तुमच्या दोघा बहिणींचं, असंच प्रेम राहू द्या तुमच्या दोघींमध्ये. हे ऐकून भाग्याही खुश होते. आणि इकडे आलोक हा रागारागाने प्राजक्ताजवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावरची लाल ओढणी काढून फेकतो. पण प्राजक्ताला पाहताच त्याचा राग हा कमी होतो. प्राजक्ता खूप घाबरलेली असते, आलोककडे पाहत असते. आलोक तिच्याकडे रागारागाने पाहतो, तिच्या अंगावर धावून जातो, पण तो प्राजक्ताला काही करत नाही आणि रूमच्या बाहेर जातो. प्राजक्ताला दिसतं की संपूर्ण रूमला आग लागली आहे आणि जर ही आग आपण वेळीच रोखली नाही तर मोठं काहीतरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे प्राजक्ता या रूममध्ये जी आग लागली आहे ना ती विझवण्याचा प्रयत्न करते. आलोकचं जे पेंटिंगचं पाणी असतं त्या छोट्याशा पाण्यामध्ये ती पहिले एक आग विझवते, मग अर्धा जग पाणी घेऊन येते आणि त्यात उरलेली आगसुद्धा विझवून टाकते. म्हणजे एकदम कमी पाण्यामध्ये तिने हा चमत्कार केलेला असतो. रूममधील आग विझवलेली असते आणि मग प्राजक्ता ही रूम बाहेर पडते आणि इकडे जोरदार पार्टी सुरू असते. सुलक्षणा सगळ्यांना सांगते, पाऊस पडत असल्यामुळे आपण घरात आलोय, पण काळजी करू नका, पार्टी जोरात होणारच. आणि मग जोरजोरात म्युझिक वाजत असतं आणि सगळे डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. आणि तेवढ्यात आलोक हा घराच्या बाहेर येतो. आलोकला हा आवाज बिलकुल सहन होत नाही. आलोक या बँजो पार्टीजवळ येतो, त्यांना म्हणतो आवाज कमी करा, आवाज कमी करा, पण कुणीही ऐकायला तयार होत नाही. मग आलोक एका ड्रमवाल्याकडून त्याची स्टिक घेतो आणि चक्क ड्रमच फोडून टाकतो. त्यामुळे म्युझिकचा आवाज बंद होतो आणि मग सगळे म्युझिक ग्रुपकडे पाहतात. तेव्हा आलोकला पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तोपर्यंत प्राजक्तासुद्धा बाहेर आलेली असते आणि मग आलोक या म्युझिक इन्स्ट्रुमेंटची तोडफोड करू लागतो. त्यामुळे सगळे खूप घाबरतात. तेथे जमलेली माणसं चक्क व्हिडिओ शूटिंग करू लागतात. आरव, श्रेयस, घरातील काही नौकर धावत पळत येतात आणि लगेच पकडतात आलोकला. सगळेजण व्हिडिओ शूटिंग करत असतात. प्राजक्ता खूप घाबरलेली असते. तेव्हा एक माणूस म्हणतो, अरे कोण आहे हा, एवढा गोंधळ का घालतोय पार्टीमध्ये? तेव्हा सुलक्षणाच्या लक्षात येतं की आलोकला कुणीच ओळखत नाही, त्यामुळे आलोकने जरी धिंगाणा घातला तरी काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे आता आलोकची खरी ओळख मला स्वतःला सगळ्या जगासमोर आणावी लागेल. हाच माझा मुलगा आलोक सूर्यवंशी आहे हे मला जगाला सांगावं लागेल, असा विचार सुलक्षणा करते. प्राजक्ता खूप घाबरलेली असते. आलोक, आरव, श्रेयस कोणालाच आवरला जात नाही आणि तो सगळ्यांना दूर ढकलतो. प्राजक्ता खूप घाबरते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सुलक्षणा जाणून बुजून सगळ्यांसमोर अरे आलोक असं करू नको, अरे आलोक असं करू नको असं म्हणेल. त्यामुळे सगळ्यांना कळणार की हा आलोक सूर्यवंशी आहे
सुलक्षणा सूर्यवंशींचा मोठा मुलगा प्राजक्ताला सुद्धा जबर धक्का बसेल आणि मग काल ज्या मिसेस देशमुख आलोकबरोबर आपल्या मुलीचं लग्न करून देण्यासाठी उत्सुक होत्या त्या सुलक्षणाला सुनावतील, वा वा सुलक्षणा मॅडम, तुम्ही माझ्या मुलीचं स्थळ नाकारलं आणि हा तुमचा मुलगा पूर्ण वेडा आहे वेडा. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटणार. प्राजक्तासुद्धा हे ऐकत असेल. प्राजक्ताला समजणार की हा सुलक्षणा मॅमचा मोठा मुलगा आहे. परंतु सुलक्षणाला हेच हवं आहे, आलोकचा जेवढा जास्त अपमान होईल तेवढं जास्त प्राजक्ताला ब्लॅकमेल करता येईल, त्याच्याशी लग्न करायला मजबूर करता येईल, असाच या सुलक्षणाचा प्लॅन आहे. मग तिचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का, हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.